जय शिवराय मित्रांनो, मी राम पाटील, मुंबई पोलीस आणि एनआय अथलेटिक्स कोच. स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मिनी हर्डल्सच्या काही एक्सरसाइज बघणार आहे, ज्या की रनिंगसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचे फायदे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला स्ट्राइड लेंथ सुधारण्यासाठी काही एक्सरसाइज आहेत. पाय उचलण्याची उंची, रिदम आणि ओव्हर स्ट्रायडिंग कमी होते या एक्सरसाइजमुळे. आपल्याला त्याच्यासाठी या मिनी हर्डलच्या एक्सरसाइज करायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज कशा आणि कोणत्या करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल. आणि हा तुम्ही वर्कआउट तुमच्या शेड्यूल मध्ये वीक मध्ये किंवा वन सायकल म्हणजे 15 दिवसाच्या 2 वीक मध्ये तुम्ही एक सेशन करू शकताय आणि ते तुम्हाला फायदेशीर राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Two, three, four, five, six, seven, eight, nine, 10. Volleyball on five. तर मित्रांनो, ह्या एक्सरसाइज केल्यामुळे आपले होणारे फायदे मी तुम्हाला सांगतो. तुमची स्ट्राइड लेंथ सुधारते. म्हणजे स्ट्राइड लेंथ जी बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आमची रनिंग करताना वेळी स्टेप फुलत नाही. स्टेप फुलण्यासाठी ही महत्वाची एक्सरसाइज आहेत. तुमची स्ट्राइड लेंथ ही चांगल्या प्रकारे सुधारू शकते. त्यानंतर दुसरा याचा फायदा आहे, तुमची स्पीड आणि ऍजिलिटी वाढते. म्हणजे 100 मीटर साठी जी स्पीड डेव्हलप करायची आहे तुम्हाला, आणि ऍजिलिटी म्हणजे ती तुमची जी मुवमेंट आहे, जो ग्राउंडशी कॉन्टॅक्ट राहणार आहे तो तुम्हाला पटपट करायचा आहे. म्हणजे जास्त वेळ हवेत न घालवता तुम्हाला ग्राउंडचा कॉन्टॅक्ट करायचा असतो. त्या या दोन गोष्टी या एक्सरसाइज मुळे तुमच्या डेव्हलप होऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला 100 मीटर साठी पण एक चांगला फायदा होऊ शकतो. Straight. Very good. Very good. Very good. Very good. एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्हाला वर्कआउटच्या मध्ये पाणी पिणे खूप गरजेचं आहे. कारण की तुमचे डिहायड्रेशन झालेलं असतं आणि तुमच्या बॉडीला वॉटरची गरज असते. त्यामुळे तुम्हाला पाणी पिणं खूप गरजेचं असतं. तुम्ही वर्कआउटच्या मध्ये वॉटर इनटेक करायचा असतो आणि तो सिप बाय सिप करायचा. तुम्ही असं एकदम जास्त पाणी प्यायचं नाही. तेवढंच एक 2-3 सिप पाणी प्यायचं. तेवढीच बॉडीला परत एनर्जी भेटते. बॉडी चांगल्या प्रकारे रिकवर होते
आणि पुढील सेटसाठी आणि पुढील एक्सरसाइजसाठी चांगल्या प्रकारे आपली बॉडी आपल्याला सपोर्ट करते. त्यामुळे वॉटर ब्रेक हा खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये तुम्ही वॉटर ब्रेक पण घेऊ शकताय किंवा तुम्ही त्यामध्ये एनर्जी ड्रिंक पण घेऊ शकताय. आता एनर्जी ड्रिंक भरपूर आहेत, आपल्याला ब्रँडचे प्रमोशन नाही करायचं, पण तुम्ही एनर्जी ड्रिंक घ्या. त्यामध्ये आता सगळ्यात चांगले आणि स्वस्त एनर्जी ड्रिंक म्हटलं तर इलेक्ट्रॉल हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये उपलब्ध होऊन जाईल. ते तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 20 रुपयाचं एक पाकिट जरी तुम्ही मिक्स केला तरी तुमचा पूर्ण जो काही व्हॉल्यूम आहे वर्कआउटचा जवळपास किती 45 मिनिटं ते 1.5 तासापर्यंत जो वर्कआउट असतो 90 मिनिटापर्यंत, त्यामध्ये तुम्हाला तेवढं पाणी पुरेसं आहे जे की तुम्हाला रिफ्यूल करेल आणि तुमची बॉडी डिहायड्रेट होण्यापासून तुमची बचत करेल. त्यामुळे तुम्ही एकतरी वॉटर इनटेक करा किंवा इलेक्ट्रॉल ह्या दोन्ही गोष्टींमधला कोणताही एक तुम्ही रिफ्यूल करण्यासाठी म्हणजे तुम्ही हे इनटेक करणं खूप गरजेचं आहे वर्कआउटच्या मध्ये. आणि बऱ्याचशा मुलांना हे माहित नसतं. बऱ्याचशा मुलांचा गैरसमज असा आहे की वर्कआउटच्या मध्ये पाणी प्यायचं नाही, तर ही पूर्णपणे चुकीची कन्सेप्ट आहे. तुम्हाला वर्कआउटच्या मध्ये इन बिटवीन तुम्हाला चांगल्या रिकव्हरीसाठी, चांगल्या मसल रिकव्हरीसाठी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. वॉटर इनटेक करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची बॉडी चांगल्या प्रकारे रिकव्हर होईल. त्यामुळे तुम्ही वर्कआउटच्या मध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे. चला यानंतरचा एक्सरसाइज असणार आहे बाउंडिंग. बाउंडिंगचेही तुम्हाला 2 सेट असणार आहेत आणि तुम्हाला त्याचे डिस्टन्स बघा. डिस्टन्स बघण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही ह्या गोष्टी बघून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचा फॉर्म काय असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बाउंडिंग करायचं आहे. 2 सेट करायचे त्याचे. आणि हा एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे रनिंग मध्ये. बाउंडिंग एक्सरसाइज खूप महत्वाचा मानला जातो रनिंग मध्ये. अशा पद्धतीने करायचा आहे. आणि हा दिसायला जरी सोपा एक्सरसाइज असला तरी तुम्हाला करते वेळी हा खूप अवघड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा एक्सरसाइज पहिल्यांदा शिकून घ्यायचा. हा नवीन आहे, त्याला हा जमत नाही. तुम्हाला जर बाउंडिंग चांगल्या प्रकारे शिकायचं असेल तर हा एक डेमो आहे तुमच्यासाठी. 90 डिग्री स्ट्रेच करायचा आहे, पुढे जंप घ्यायचे आहे, फक्त पुढे जंप घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला येतच नसेल तर ही तुम्ही ट्रिक वापरू शकताय. त्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे हॉपिंग शिकता येईल. बघून घ्या तुम्ही. तुम्हाला फक्त होल्ड करायचं आहे आणि मग करायचं आहे. आता या दोघींना येत नाही, नवीन असल्यामुळे बऱ्यापैकी जमलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता. जर नवीन असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुम्ही बघून घ्या. मध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला समजलेलं आहे की ही एक्सरसाइज कशा पद्धतीने करायची आहे. जर बिगिनर्स म्हणजे नवीन जर तुम्ही असाल तर ही एक्सरसाइज नक्की अशा पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला ती एक्सरसाइज शिकण्यासाठी खूप मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाची आहे रनिंग मधली ही एक्सरसाइज, कारण की तुमची स्ट्राइड लेंथ जर खुलत नसेल, नी अप होत नसेल तर ही एक्सरसाइज करणे खूप गरजेचे आहे. तरच तुमची स्ट्राइड लेंथ चांगल्या प्रकारे खुलू शकेल, तुमची स्टेप खुलू शकेल. त्यासाठी ही एक्सरसाइज करा. ही एक्सरसाइज शिकून घ्या आणि मगच करा. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित एक्सरसाइज शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने काही करू नका. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला जर ही एक्सरसाइज कशा पद्धतीने करतोय हे जर बघायचं असेल तर तुमच्या रनिंग पार्टनरला व्हिडिओ काढायला सांगा. तो व्हिडिओ तुम्ही नंतर बघा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या चुका समजतील आणि त्या करेक्शन करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे आयडिया येईल की कशा पद्धतीने ते आपल्याला करेक्शन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हॉपिंग करायचं. हॉपिंग मध्ये तुम्हाला जेवढे डिस्टन्स कव्हर करता येईल तेवढे डिस्टन्स कव्हर करायचं आहे. जेवढं पुढे तुम्हाला जाता येईल तेवढं पुढे जायचं आहे. आणि त्याचं डिस्टन्स मित्रांनो जवळपास तुम्हाला 20 ते 30 मीटर डिस्टन्स ठेवायचं आहे. त्यामध्ये जेवढ्या कमी जम्प मध्ये तुम्ही ते डिस्टन्स कव्हर करू शकाल तेवढ्या कमी जम्प मध्ये तुम्हाला ते डिस्टन्स कव्हर करायचं आहे. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे या एक्सरसाइजचे बरेचसे फायदे आहेत. त्यामधले मी काही फायदे तुम्हाला सांगतो. तुमचा नी ड्राईव्ह सुधारतो. त्यानंतर तुमच्या लोअर बॉडीमध्ये स्ट्रेंथ डेव्हलप होते. चांगल्या प्रकारे लोअर बॉडीमध्ये जर स्ट्रेंथ डेव्हलप करायची असेल तर तुम्ही हा एक्सरसाइज किंवा हा वर्कआउट तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करा. याने तुमचे लोअर बॉडी चांगल्या प्रकारे मजबूत होईल. म्हणजे जे रनिंग साठी लागणारे मसल्स आहेत, छोटे छोटे मसल्स असू देत किंवा मोठे मसल्स असू देत, रनिंग साठी जेवढे मसल्स आपल्याला लागतात, जेवढे मसल्स वर्किंग करतात ते सर्व मसल्स या एक्सरसाइजने डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे हा वर्कआउट करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला जम्पिंग तसेच ऍजिलिटी, तुमची स्पीड डेव्हलप, बऱ्याचशा गोष्टी यामध्ये कव्हर होऊन जातात. त्यामुळे तुम्ही हा वर्कआउट तुमच्या शेड्यूल मध्ये नक्की ऍड करा. यानंतरचा एक्सरसाइज असणार आहे आपला सिंगल लेग हॉपिंग आणि तुम्हाला तो अशा पद्धतीने करायचा आहे. बघून घ्या तुम्ही. सिंगल लेगचाच करायचा आहे. 1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे एका पायाचे तुम्हाला जवळपास 15 हॉप करायचे आहेत आणि त्याचं डिस्टन्स असणार आहे जवळपास 15 ते 20 मीटर. हे तुम्हाला 15 हॉपिंग मध्ये कव्हर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिटर्न जाते वेळी जॉगिंग मध्ये जायचं आहे, कारण की तुम्ही जर राईट लेगचे जर 15चे हॉपिंग केला असाल तर तुम्हाला सेम हॉपिंग लेफ्ट लेगचे पण करायचे आहे. त्यामुळे तुमचे दोन्ही लेगचे जी पॉवर आहे आणि दोन्ही लेगचे जे मसल स्ट्रेंथ आहे त्या मजबूत होऊन जातील आणि तुम्हाला याचा रनिंग मध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही लेगचं करायचं आहे. यामध्ये तुम्ही वॉकिंग डिस्टन्स मध्ये जाऊ शकता रिकव्हरीसाठी, किंवा तुम्ही जॉगिंग डिस्टन्स मध्ये पण जाऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 म्हणजे तुम्हाला इच लेग हे 15चे घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इन बिटवीन 30 ते 45 सेकंडची रिकव्हरी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही वॉटर इनटेक पण करू शकताय आणि तुम्हाला एका जागी थांबायचं नाही, तुम्हाला चालत राहायचं आहे. जेवढं तुम्ही चालत राहाल, जेवढं तुम्ही जॉगिंग करत राहाल, तेवढ्या फास्ट तुमची रिकव्हरी होणार आहे. त्यानंतर तुम्हाला वॉकिंग रिकव्हरी मध्ये तुमच्या जागेवर परत जायचं आहे आणि याचे 2 सेट करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला 2 सेट घ्यायचे आहेत आणि याचं डिस्टन्स जवळपास मला वाटते 25 मीटरचं डिस्टन्स राहील. तेवढं डिस्टन्स तुम्ही कमीत कमी बाउंडिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि बाउंडिंग हा रनिंग मधला एक महत्वाचा एक्सरसाइज आहे. त्यामुळे तुम्ही हा एक्सरसाइज जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचा फॉर्म म्हणजे त्याचं जे एक्सरसाइजचे जी तुम्हाला करेक्ट जे कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्ही शिकून घ्या. आणि हे जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. बघून घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला बाउंडिंग करायचं आहे. जवळपास 25 मीटर पर्यंत तुम्हाला बाउंडिंग करत जायचं आहे अशा पद्धतीने. मित्रांनो, मी ज्या एक्सरसाइज तुम्हाला सांगितल्या होत्या त्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि कमी वेळेमध्ये मी बऱ्यापैकी व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या रनिंग पार्टनरला नक्की शेअर करा आणि अशाच रनिंग टिप्ससाठी, भरतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी रनिंगची अपडेट घेऊन किंवा भरतीविषयी अपडेट घेऊन. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पळत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.